विद्यार्थी वर्ग 8वीच्या जीवशास्त्रातील सूक्ष्मजीव भाग 3 हा धडा शिकवत आहे। सर्वांना माहिती आहे की सूक्ष्मजीव सर्वत्र राहतात आणि बरेच सूक्ष्मजीव आपले मित्र आहेत, परंतु काही हानिकारक देखील आहेत। हे माहिती आहे का तुम्हाला? आपण रोगांमध्ये सूक्ष्मजीवांची भूमिका जाणून घेऊया। सूक्ष्मजीव हानिकारक असतात कारण ते इतर सर्व जीवांमध्ये रोग निर्माण करत असतात। विषयाचे उद्दिष्ट: रोगजनकांची व्याख्या, मानवांमध्ये सूक्ष्मजीवांमुळे होणारे रोग, वनस्पतींमध्ये सूक्ष्मजीवांमुळे होणारे रोग, प्राण्यांमध्ये सूक्ष्मजीवांमुळे होणारे रोग। मुख्य शब्द: रोगकारक, संसर्गजन्य रोग, वेक्टर, मलेरिया, लिंबूवर्गीय कॅन्कर, अँथ्रॅक्स। आपण आतापर्यंत सूक्ष्मजीवांचे उपयोग शिकलो आहोत। आता हानिकारक सूक्ष्मजीव पाहूया। रोगास कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजीवांना रोगजनक म्हणतात। आपण श्वास घेतो, आपण जे पाणी पितो आणि खातो त्याद्वारे रोगजनक आपल्या शरीरात प्रवेश करतात। ते संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क साधून किंवा प्राणी किंवा कीटकांद्वारे देखील प्रसारित केले जाऊ शकतात। रोग हे सूक्ष्मजीवांमुळे फक्त माणसांनाच रोग होतात का? नाही, सूक्ष्मजीवांमुळे केवळ मानवांमध्येच नाही तर प्राणी आणि वनस्पतींमध्येही रोग होतात। फ्लू निर्माण करणारे विषाणू हवेतून पसरतात। जेव्हा रुग्ण शिंकतो तेव्हा हवेत विषाणू असलेले थेंब पसरतात आणि जेव्हा तो श्वास घेतो तेव्हा ते दुसऱ्या व्यक्तींमध्ये प्रवेश करतात। जर संक्रमित व्यक्तीपासून आरोग्य व्यक्तीपर्यंत पसरणारे संक्रमण किंवा रोग यांना संसर्गजन्य रोग म्हणतात। हवा, पाणी, अन्न किंवा संक्रमित व्यक्तीच्या किंवा त्याने वापरलेले टॉवेल, रुमाल यांच्या शारीरिक संपर्कातून पसरतात। सामान्य सर्दी, डोळ्यांच्या बुबुळांतील पुढील भागाचा होणारा दाह, टायफॉइड, चेचक, कांजिण्या, स्वाइन फ्लू, क्षयरोग हे काही संसर्गजन्य रोग आहेत। काही रोग अन्न आणि पाण्याद्वारे पसरतात आणि त्यांना असंसर्गजन्य रोग म्हणतात। हे आजार घरातील माशी आणि डास यांसारख्या वाहक किंवा वेक्टरद्वारे पसरू शकतात।
काही कीटक आणि प्राणी सूक्ष्मजीवांना कारणीभूत असलेले रोग वाहून नेतात. त्यांना वेक्टर असे म्हणतात. प्लाझ्मोडियम या सूक्ष्मजीवामुळे मलेरिया होतो. इनोफिलिस डासाची मादी प्लाझ्मोडियम वाहून नेते आणि त्यामुळे तो वेक्टर असतो. त्यांच्यामुळे होणारे आजार आपण रोखू शकतो. साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होते. त्यामुळे आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आणि टाकाऊ कुंड्या, टाकाऊ फुलांच्या कुंड्या, टायर, वाट्या इत्यादींमध्ये पाणी आपण साचू देऊ नये. डॉक्टर रोनाल्ड रॉस यांनी शोधून काढले होते की मादी ॲनोफिलीस डास मलेरियासाठी कारक सूक्ष्मजीव परजीवी वाहक असतात. डॉक्टर रोनाल्ड रॉसिया या शोधासाठी यांना 1902 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते. मलेरियावर त्यांचे संशोधन कार्य सिकंदराबाद येथे झाले. ॲस्परजिलस सारख्या बुरशीमुळे मानवामध्ये ॲस्परजिलस नावाचा श्वसनाचा रोग होतो. येथे टेबलामध्ये दर्शविलेल्या काही सामान्य मानवी रोगांवर एक नजर टाकूया. बटाटा, ऊस, संत्री, गहू, तांदूळ, सफरचंद आणि इतर यांसारख्या वनस्पतींमध्ये अनेक सूक्ष्मजीव रोग निर्माण करतात. रोगामुळे पिकांचे उत्पादन कमी होते. दाखवलेल्या तक्त्यातून वनस्पतींमधील सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांबद्दल जाणून घेऊया. दाखवलेल्या तक्त्यामधून प्राण्यांमध्ये सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल जाणून घेऊया. अँथ्रॅक्स प्रामुख्याने गुरेढोरे, मेंढ्या, शेळ्यांवर प्रभाव दाखवतात आणि मानवांवरही परिणाम करतात. पाय आणि तोंडाचा आजार हा गुरांमध्ये आढळणारा विषाणूजन्य रोग आहे. विषाणूजन्य रोग कोळंबी आणि माशांमध्ये आढळतात. कोंबड्यांमध्ये कोल्ह्याचा सेप्टिसिमिया रोग आणि बर्ड फ्लू आढळतो. रेबीज हा विषाणूजन्य आजार कुत्र्यांमध्ये होतो. धड्याचा सारांश. काही सूक्ष्मजीव उपयुक्त असतात तर काही सूक्ष्मजीव हानिकारक असतात. हानिकारक सूक्ष्मजीव मानव, वनस्पती आणि इतर प्राण्यांमध्ये रोग निर्माण करतात. काही कीटक आणि प्राणी सूक्ष्मजंतूंचे वाहक म्हणून काम करतात.
कांजिण्या, पोलिओ आणि मलेरिया, कॉलरा, टायफॉइड, क्षय मानवी रोगांची उदाहरणे आहेत. सूक्ष्मजीवांमुळे होणारे वनस्पती रोग म्हणजे लिंबूवर्गीय कॅन्कर आणि बटाटा ब्लाइट. प्राण्यांमध्ये एन्थ्रॅक्स रोग बॅसिलस अँथ्रिसिस मुळे होतो.